तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आणि आपण पुन्हा एकदा आपण आपल्या ह्या मालिकेबद्दल चर्चा करणार आहोत. तुमच्याशी सगळ्यांशी मी गप्पा मारणार आहे. तेव्हा खरंच खूप मजा आली आणि एक धमाल येणार आहे आजच्या ह्या भागामध्ये सुद्धा. आणि आताच खेळ पण आपण खेळणार आहोत. ओके, चला तर सुरू करूया आपल्या ह्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हे जे आपले दोन, एक छोटा मुलगा आहे तुझा बसलाय आणि रेवती, तिच्या नात्याबद्दल मला सांग की ती कोण आहे? रेवती माझी नणंद आहे. नणंद आहे. ओके, म्हणजे हरीशची बहीण. रेवती, काय सांगशील तू तुझ्या भूमिकेबद्दल? मी फार स्वार्थी आहे. अच्छा. मेन म्हणजे माझं एकच मोटिव्ह आहे की मला लग्न करायचंय आणि तेही श्रीमंत मुलाशी. आणि वहिनी म्हणजे अनुवहिनी जी श्रीमंता घरची आहे, सो मी तिच्याही मागे लागते की अगं तुझ्या फॅमिलीमध्ये कोणतरी असेल ना जो श्रीमंत आहे, तर तू एवढी श्रीमंत आहेस तर तू का नाही बघत? बरं, तू असं म्हणालीस की रेवती की मला श्रीमंत नवरा हवाय. हा, पण प्रत्यक्ष तुझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये तुझी काय अपेक्षा आहे की तुला कसा श्रीमंत हवाय विचार की मेहनती हवाय? मग तो तेवढा श्रीमंत नसला तरी चालेल, पण तुझी काय अपेक्षा आहे? म्हणजे कळू दे आता या निमित्ताने सगळ्यांना, म्हणजे लगेच तुला हे बघून दोन्ही हवंय, मेहनती पण आणि श्रीमंत पण. हे काय म्हणजे राजकारण्यांची उत्तर असतात. अगदी परफेक्ट कॅरेक्टर, परफेक्ट कॅरेक्टर आहे. क्या बात आहे. आणि आता आपण जाणार आहोत या मुलाकडे, जो आम्हाला कळलेलं आहे की तुमच्या दोघांचा हा मुलगा आहे. आई आणि बाबांमध्ये कोण जास्त आवडतं, आई की बाबा? म्हणजे त्यांच्या समोरच सांगायला हरकत नाही, बिनधास्त. हो, बाबाच आवडतात. म्हणजे पण दीप्ती आणि हरीश मध्ये कोण आवडतं तुला? हे मुलासारखं उत्तर नाही, ऍक्च्युली जास्त सीन त्यांच्यासोबत लागले. नाही, हे ठीक आहे, ते ठीक आहे. तू आता सेटलमेंट करतो. सेटलमेंट असं नाही. पण मग जेव्हा बाबा आईशी असं वागतो तेव्हा तुला ते पटतं? म्हणजे हा बाबा जसा वागतोय तसं तुला ते आवडते? हा, म्हणजे बाबा म्हणजे लाडके असल्यामुळे की, आणि आई आहेच आणि आईची चुकी असेल एवढं माइंडसेट आहे. ओके, त्यामुळे मग मुलगी मला वाटतं तुझ्या बाजूने. अगदी अगदी. म्हणजे आहेत दोघं आत्ताच्याच पिढीचे, पण ती म्हणजे एकदम असं मला मोटिवेट करणारी आणि सगळ्या बाबतीत की आई तू हे करू नकोस, तू हे केलेस, तू शिकलेली आहेस, तू हे कर, बाबा असे का वागताय, तसं प्रत्येक गोष्टीत ते रिलेशन पण खूप छान आहे आई मुलीचं. म्हणजे मैत्रीणच आहे ती माझी, किंवा तिच्यासाठी मी आई असली तरी मी मैत्रीणच आहे. आता ह्या सगळ्या गप्पांनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण सुरू करूया आपला हा पुन्हा एकदा तितकाच अत्यंत मजेशीर खेळ. या खेळाचं नाव आहे खोचाखोची. खोचाखोची, खोचाखोची. आणि आता हे हरीश दीप्ती रेडी. खोचाखोची, हे खोचाखोची, हे खोचा. सून बघा, अशी बघितलंय कधी सून? नाही ना, आता इथे करते ती. अर्थातच हा खेळ आपण खेळणार आहोत सासू आणि सुनेमध्ये. त्यामुळे मी दुर्गाताईंना विनंती करतो की तुम्ही ह्या साईडला यायचे. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल आणि त्यावेळेला नाचत नाचत एक हात मागे ठेवून दुसऱ्या हाताने एका वेळी एकच स्ट्रॉ उचलायचा आणि आपल्या केसामध्ये खोचायचं. हा, तेव्हा आता बघूया सासू विजेती होते की सून विजेती होते ते. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचत नाचत, हा नाचत नाचत, संजनी ताई नाचत नाचत. क्या बात है. ओहे, हाँ हे हॅलो, हे हॅलो हॅलो. हाँ ये बात, हाँ क्या बात है. आणि पडलेला स्ट्रॉ उचलायचा नाही. हा पडला तो बाद. स्ट्रॉ पडला तर तो बाद. हा, तो पुन्हा उचलायचा नाही. हे सगळे तुझे नातेवाईक आहे असं समज. जेवढं जास्तीत जास्त त्यांना एकत्र ठेवता येईल ते बघ. समोर बघायचंय, समोर बघायचंय. आणि आणि व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे कसं घेऊ शकते तू? खेचून घेऊ शकता, खेचून घेऊ शकता. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, गोल 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 फिरायचे. आता गोल गोल फिरायचे स्वतःभोवती, स्वतःभोवती गोल गोल फिरायचे. हा, स्वतः
आणि म्युझिक थांबलेलं आहे, संगीत थांबलेले आहे. आणि आता बघूया या खेळाची विजेती कोण असणार आहे ते. दुर्गाताईंचे जे स्ट्रॉ आहे ते मी हे मोजायचे. ओके, 1 2 3 4 56 आणि 57 स्ट्रॉ दुर्गाताईंनी त्यांच्या केसात खोचले. आणि आता बघूया अनुप्रिया प्रथम मोजायचे तरी 1 2 3 4 51 52 53 66 67 आणि 68. आणि इथे एका सुनेने आपल्या सासूला हरवलेलं आहे आणि ती या खेळामध्ये विजेती झालेली आहे. काय सांगशील तू सासूबाई? राग आलाय ना मला तिचं. आता तिला बघते मी. तुला चांगली खोचाव. क्या बात आहे. या बलिष्ठ खेळानंतर आता आपण जाणार आहोत अर्थातच आपल्या पुढच्या गप्पांकडे. मला दीप्तीला असं विचारायचं आहे की तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये एक अशी स्त्री असेल की जिला तुम्हाला सॉरी पण म्हणायचे आणि थँक्स पण म्हणायचे. सगळ्यात आधी आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. ऑफकोर्स आई. कितीही काय झालं किंवा कितीही सकाळचा लवकर कॉल टाईम असेल तरी ती बाई आधी उठणार, डबा घेऊनच जा. म्हणजे आपल्याला पण कधीतरी वाटतं की अरे यार नको, आता एवढं एज झालंय तर नाही इच्छा होत, पण काही करूही नाही शकत. आणि सॉरी पण तिलाच बोलावं असं वाटतं कारण की ती इतकं मरमर करते आणि आपलं कधी कधी फ्रस्ट्रेशन हे आईवर निघतं. सो ह्या 2 गोष्टीसाठी मला थँक्यू आणि सॉरी आईला म्हणायचंय. प्रथम तुला कोणाला सॉरी म्हणायचं आणि थँक्स कोणाला म्हणायचं? थँक्यू मला आजीला म्हणायचं आहे माझ्या. ॲक्च्युली ती आता म्हातारी झालीच आहे ना थोडीशी, त्यामुळे कधी कधी शूटिंगवर लेट होतो, कधी शाळा क्लास, त्यामुळे अभ्यास पण असतो, थोडा शूटिंग पण त्रास होतो त्याच्यात. तर तरी ती घरी जेवण शाळेतनं आल्यावरती अरे जेवण जेव, मी आज हे बनवलंय, आज तुझं आवडीचं बनवलंय, ते सकाळ सकाळ उठून. ओके, त्यासाठी तुला आजीला थँक्स म्हणायचंय. आणि सॉरी कोणाला म्हणायचंय? सॉरी असं आईला म्हणता येईल कारण ती खूप दगदग करते, खूप सहन करते, शूटिंगला येते, ऑफिसचं असतं, अभ्यास सांभाळायचा, हे सगळं करून पण तरी तिला हो जेवण वगैरे सगळंच. आता हे सगळं सांगताना तू कुठेतरी तुझ्या आईमध्ये दीप्तीची जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा तुझ्या आईमध्ये बघतो? हो 100%. ओके, मला तर तुला विचारायचंय की तुला कोणाला थँक्स म्हणायचं आणि सॉरी कोणाला? आता मी सीमा साकारते ना, तर माझी वहिनी आहे, मोठी वहिनी, ती अपोजिट आहे पूर्ण सीमाच्या. ओके. सो आता मी कामानिमित्त मी बाहेर राहते घरापासून, पण माझ्या आई वडिलांना ती जशी जितकं माझं प्रेम आहे त्याच प्रेमाने सांभाळते. हा दोन्ही घरं थोडी आमची वेगळी आहेत, जवळजवळ आहेत, पण एका फोनवर ती माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांसाठी अवेलेबल असते. सो आता मी बाहेर असले तरी तिचं खूप असतं की तू रिलॅक्स राहा, मी आहे. थँक्स म्हणजे तुला तुझ्या बहिणीला म्हणायचं आणि सॉरी कोणाला म्हणायचं? सॉरी मला आईला म्हणायचं. आता रिसेंट सांगू तर आजचाच किस्सा आहे. आज शूटिंगला सुट्टी होती, सो मला असं वाटलं की माझ्या भावाचं लग्न आहे, लहान भावाचं. सो सगळे लग्नासाठी निघणार आहेत, पण कामानिमित्त मला ते नाही जाता आलं. आणि आईला एक असतं की कोणीही असलं तरी आपली मुलगी असणं एक आधार असतो भक्कम की माझी मुलगी आहे. सो ते आजच्यासाठी मी तुला सॉरी बोलते की मला नाही यायला जमलं तिकडे. सो आईसाठी आज सॉरी. ओके. संजीवनी ताई? थँक्स माझ्या आईला म्हणा वाटतं, कारण मी जेव्हा नाटकाचे शो करून वगैरे यायची तेव्हा माझी आई 12-12:30 तर आपल्या पूर्वीचे शो 12:30 वाजता घरी गेले तरी ती गरम गरम चपाती करून मला द्यायची, भाकरी भाजून द्यायची. मला एवढं हे वाटायचं की आई खरंच तुझ्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि सॉरी माझ्या फॅमिलीला बोलायचं कारण त्यांना मी कधीच वेळ देऊ शकले नाही आतापर्यंत. त्यामुळे सॉरी माझ्या पूर्ण भावंडांना, माझ्या फॅमिलीला बोलायचे नाही. सॉरी आणि थँक्स आईला बोलायचं. हरीशला विचारणार आहे की कोणाला सॉरी म्हणावं असं वाटतं आणि थँक्स कोणाला? मला सॉरी ज्यांना म्हणावं असं वाटतंय ती ह्या आपल्या महाराष्ट्राची आई आहे, आऊसाहेब. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आऊसाहेब होते, तर मला जिजाऊंना एवढंच म्हणायचं की सॉरी, आज महाराष्ट्रामध्ये अशी काही पात्र आहेत की जो मुलींसाठी घडवलेला, मुली सेफ असतील असा जो महाराष्ट्र तुम्ही, जी जडणघडण तुम्ही महाराजांना दिली होती, पण तसा तो उरला नाही आता. मला हे पात्र करताना असं वाटतं की ही अशी माणसं जर खरंच असतील
तर मग कुठे गेले आपण, का मराठी म्हणवतो स्वतःला, किंवा रोज कधी आपण सोशल नेटवर्किंग कुठली साईट तुम्ही ओपन करा, एक बलात्काराची बातमी असते, ट्रेनमध्ये लोकलमध्ये छेडल्याची बातमी असते. तर आज मला सॉरी म्हणा असं वाटतं की आम्ही तो नाही टिकवू शकलो. आणि थँक्यू मला माझ्या आईला म्हणायचंय की आईनी मला हे सगळं शिकवलं की हा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे, की कधीच कुठल्याही स्त्रीला ओरडून शिव्या किंवा आधी पाय पकडायचे. तुला किती राग येऊ दे, मला आईनी लहानपणापासून सांगितलंय तुला कुठल्याही मुलीचा राग आला किंवा काही झालं ना तिच्या अंगठ्याकडे बघ पायाच्या किंवा स्वतःच्या तरी अंगठ्याकडे बघ. की ज्यावेळी आपण असं ते तर मला तेव्हा कळायचं नाही असं काय अंगठ्याकडे काय बघायचं तिच्या. मला राग आला ना हिचा, पण ते जे जेस्चर असतं ना ते समोरच्याला फार वेगळं दिसतं. की जर तू माझ्यावर चिडलीस आणि मी जर तुझ्यावर असा उभा आहे ना तर तिचा रागच उसत पडतोच, तो आता सरेंडरच झालास ना, तिथेच वाद संपतो. सो ही शिकवण कुठेतरी माझ्या आईने मला माझ्या भावाला दिली आणि त्यामुळे त्या गोष्टी आमच्या हातून कधीच घडणार नाही याची गॅरंटी. तो रिस्पेक्ट इतका तो आहे मनामध्ये आणि तो टिकवलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा रिस्पेक्ट प्रत्येक आईने जर मुलाला दिला ना तर मग सगळं चालबेल होईल. वा, खूप छान सांगितलंस तू हरीश, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता दीप्तीला मला विचारायचं की कोणाला थँक्स म्हणायचे आणि कोणाला सॉरी. सॉरी मला माझ्या आईला म्हणायचंय, जिच्यामुळे आज मी इथे आहे, जिच्या संस्कारांमुळे मी माझा संसार चांगला सांभाळते, जिने माझ्या करिअरसाठी इतकी मेहनत केली. मला माहीत नसताना लहानपणी की मी एक चांगली अभिनेत्री होऊ शकते, पण ते तिला माहिती होतं. आणि प्रत्येक म्हणजे चांगल्या गोष्टी तिने मला दिल्या, पण मी तिला कॉल नाही करत आशिष. मी माझ्या संसारात इतकी बिझी आहे की मी तिला कॉल नाही करत. ती माझ्या सासूबाईंना फोन करते आणि आईंना सांगते की अहो तुमच्या लेकीला सासरी पाठवा जरा. मी जातच नाही माहेरी, खूप कमी जाते. मला आता जाणीव करून देत आहेत माझ्या मैत्रिणी की नाही तू कॉल केला पाहिजे. तर तिला सॉरी म्हणायचे की मी कधी कधी विसरून जाते, तुझ्याच संस्कारामुळे मी विसरून जाते की माझं माहेर पण आहे आणि सासरी मी जास्त लक्ष देते, कारण तेच माझं माहेर झालंय. आणि थँक्यू मला आईंना म्हणायचं, माझ्या सासूबाईंना म्हणायचंय, का त्या एवढ्या चांगल्या आहेत आणि महाराजांच्या कृपेने त्या इतक्या चांगल्या आहेत. कसं आहे ना, आपले आई वडील आपल्याला एका लिमिटपर्यंत म्हणजे लग्नापर्यंत त्यांची सोबत असते, कायम असतात ते आपल्याबरोबर, पण ते गृहीत धरलेले असतात. त्याच्यानंतरची जी स्टेप असते ना ती सासरच्यांकडची असते. आणि माझे सासू सासरे इतके चांगले आहेत, बाबा नाही आहेत आता. आई प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन देतात. म्हणजे एक मालिका संपली किंवा पिक्चर संपलं की त्यानंतर मी ब्रेक घेते, कारण फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे. त्याच म्हणतात की नाही जा आता, बस झालं आता, खूप झालं, हे झालं. आम्ही दोघंही बॅलन्स करतो, पण त्यांचा इतका सपोर्ट आहे ना मला. सो त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की त्या इतक्या सपोर्टिव्ह आहेत आणि इतक्या खंबीरपणे माझ्या मागे उभ्या आहेत की मी तितकंच चांगलं माझ्या करिअरला, माझ्या प्रेक्षकांना आणि इतरांना देऊ शकते. खूप छान. म्हणजे खरंच खूप सगळ्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या छान वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून खूप खूप कौतुक आहे. म्हणजे आम्ही एक माहेरचा एक सेगमेंट असतो, एक भाग असतो की जिथे आम्ही माहेरबद्दल विचारतो की माहेर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा सगळ्यात आधी कोण येतो? आई, माझी आई. आई येते. हो, म्हणजे खूपच प्रत्येकासाठी आपली आई खूप स्पेशल असते. माझी आई खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आज मी जशी आहे, मी खूप अशी इमोशनल आहे, मला पटकन रडू येतं, ती पण आहे, पण स्ट्रॉंग आहे, असं गिवअप नाही करत कुठल्या गोष्टीत. आणि कितीही सकाळी आमच्यासाठी काहीतरी बनवलं असेल पण बाबा संध्याकाळी येणार तर त्यांच्यासाठी ठेवणं किंवा बाकी इतर बऱ्याचशा गोष्टी, मेन म्हणजे गिवअप न करणं की ठीक आहे प्रॉब्लेम आला, ठीक आहे आपण पुढे जाऊया, आपण हे करूया. आणि आशिष लेटर इन हर लाईफ म्हणजे ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे आता. तिने नंतर शिक्षण घेतलं, जेव्हा आम्ही मोठे झालो, मी कॉलेजमध्ये होते त्यानंतर तिने शिक्षण घेतलं, कारण हुशार होती पण संसार सांभाळायचा होता. आणि आता ती आयुर्वेद फॉलो करते, म्हणजे डॉक्टर आहे ती. तर मला खूप अभिमान आहे तिचा. पण आता काय माहिती ना की जसं तू तुटलेली नाती जोडण्याचं काम करतेस, तसं मी सुद्धा आज इथे एक गोष्ट जोडून देणार आहे तुम्हाला. आणि मी अशा व्यक्तीशी तुम्हाला जोडणार आहे की ती व्यक्ती ह्या मालिकेची लेखिका आहे, रोहिणी निनावे. आणि जिने खूप खूप सिरियल तिने लिहिले आहेत. आणि आज ती संसार माझा रेखितेसारखी ही सिरियल ती लेखिका ती लिहिते, रोहिणी लिहिते. आता ह्या मालिकेबद्दलचं तिचं मत आपण जाणून घेऊया प्लीज. नमस्कार, मी रोहिणी निनावे. मी संसार माझा रेखिते
या मालिकेची लेखिका. स्त्री केंद्रित व्यक्तिरेखा असलेल्या बऱ्याच मालिका तुम्ही बघितल्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल कदाचित की ही सुद्धा आणखी एक मालिका, पण तसं नाही आहे. ही मालिका खूप अर्थांनी वेगळी आहे, कारण या मालिकेची जी नायिका आहे तिच्यामध्ये तुम्ही स्वतःला बघाल. अनेक अशा स्त्रिया असतात की ज्या प्रेमविवाह करतात आणि आपल्या आवडीच्या माणसाशी खूप हौशीने संसार मांडतात आणि खूप स्वप्न त्यांनी बघितली असतात. पण जेव्हा खरा संसार सुरू होतो तेव्हा चित्र काहीतरी वेगळं असतं. मी नेहमीच म्हणते की स्त्रीने स्वतःचा आदर करायला शिकायला हवं आणि दुसऱ्यांना आपला आदर करायला शिकायला हवं. आणि जशी माझी कविता आहे की रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, असं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. कारण सतत अन्याय करणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे. तर तो अन्याय सहन करत राहू नये आणि एक नवीन वाट स्वतःची शोधावी, असं या मालिकेतनं सांगायचा प्रयत्न आहे. कारण आजही आपण बघतो की अशा अनेक घटना घडतात की स्त्रिया आत्महत्या करतात किंवा घर सोडून जातात, दुःखी होतात, मनोरुग्ण होतात. पण असं काही घडू नये यासाठी त्यांना एक नवीन वाट दाखवण्यासाठी म्हणजे तसा आम्ही प्रयत्न या मालिकेद्वारा केला आहे. तेव्हा नक्की बघा. रात्री 9:30 वाजता मालिका संसार माझा रेखीते. खूप छान. आणि रोहिणी आता ज्या पद्धतीने बोलली तर खरंच म्हणजे आता आणि इनफॅक्ट तुम्ही सुद्धा या मालिकेबद्दल इतकं काही बोललेत ना की नक्कीच प्रेक्षकांना ती उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असणार आणि त्या आवर्जून 1 डिसेंबरपासून ही आपली मालिका नक्की बघणार आहेत. आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या शेवटच्या खेळाची. तो खेळ आपण खेळणार आहोत आणि बघणार आहोत. आजच्या भागामध्ये हुकुमाची नाही, नेहमी आमच्या भागामध्ये हुकुमाची राणी होते, पण आज होणार आहे संसाराची राणी. हा जो संसार आहे त्या संसाराची राणी कोण असणार आहे ते आपण बघणार आहोत. तेव्हा जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. हा, सुरू करूया ह्या अप्रतिम आणि मजेशीर खेळाला. खेळाचं नाव आहे पकड पकड घट्ट पकड खेळाचं नाव काय आपल्या? पकड पकड घट्ट पकड. भ्रुवा बोली का दुर्वा बोली कळलं नाही. हा, हरकत नाही. हा, खेळाचं नाव काय? पकड पकड घट्ट पकड. आणि आता हरीश काय नाव आहे खेळाचं? पकड पकड घट्ट पकड. आता हा खेळ असा आहे की 1 2 3 म्हटल्यानंतर या पकडीने कप पकडायचा असा आणि तुमच्या टीमकडे द्यायचा आहे. पुन्हा तो दिल्यानंतर पुन्हा दुसरा कप पकडायचा आपल्या टीमकडे द्यायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कप जो कोणी गोळा करेल तो असणार आहे विजेता. ओके, कळले तुम्हाला? पण हा खेळ इतका सोपा नाहीये. हा खेळण्याआधी त्या दोघांच्याही डोळ्यांवरती पट्टे बांधण्यात येणार. हा, सोपं नाहीये हे की नाही. आणि हा खेळ आपण खेळणार आहोत अनुप्रिया आणि सीमा या दोघींमध्ये. ओके, तेव्हा मी सीमाला विनंती करतो की तू इथे यायचे. ये बरं. खेळ सुरू करण्याआधी तुम्हाला दोघींच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार. 1 2 3 वरती 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 वरती. आणि पकड वरती पकडायची. वर घे मी सांग. पुढे घे ताप खाली. हा, व्हेरी गुड. राईटला राईटला जा. अलीकडे घे, तुझ्याकडे घे. थोडंसं पुढे जा. सरळ जा. राईटला घे, खाली घे. नाही इकडे राईटला वरती थोडीशी लेफ्टला घे. सरळ वर लेफ्ट राईट ना लेफ्ट. व्हेरी गुड. तुझ्या लेफ्ट वरती घे. लेफ्ट तुझ्याकडे घे. आणि शेवटची 10 सेकंद. राईट 10 दाब 9 पाठी तुझ्या समोर घे. तुझ्याकडे राईट वर 4 राईट वर 2 दाब. व्हेरी गुड. दाब. 1. वेळ संपलेली आहे. डोळ्याची पट्टी तुम्ही काढू शकता. सगळ्यात आधी आपण सीमाने किती कप गोळा केले ते आपण बघणार आहोत. त्याबरोबर 1 2 3 4 5 6
15, 16 आणि 17. आणि अनुप्रियाने गोळा केलेले कप आपण मोजणार आहोत. 1, 2, 3, 12, 13, 14, 13 कप अनुप्रियाने गोळा केलेले आहेत. त्यामुळे अर्थातच या खेळाची विजेती आहे सीमा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. मंडळी, आता वेळ झाली आहे की आजच्या या भागाची हुकुमाची राणी नाही तर संसाराची राणी कोण असणार आहे ती. कारण मंडळी कसं असतं ना की जी घराला घर पण देत असते, घरातल्या लोकांची मनं सांभाळत असते, त्यांना काय हवं नको ते सगळं पाहत असते आणि हे सगळं करत असताना ती व्यक्ती, ती स्त्री आपल्या स्वतःचा विचार कधीच करत नाही आणि म्हणूनच ती असते त्या घराची हुकुमाची राणी. पण आपली ही जी नवीन मालिका आहे जी आजपासून सुरू होते, त्या मालिकेमधली जी अनुप्रिया आहे ती सुद्धा या संसाराला खूप जोडून आहे. त्यांना काय हवं नको ते सगळं बघते, त्यांची ती सगळी नाती ती सांभाळते आणि तिला होणारा त्रास ती अगदी मुकाट्याने सहन करते. पण तिच्यासाठी आपले हे कुटुंब फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजच्या भागाची संसाराची राणी असणार आहे अनुप्रिया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. वा, क्या बात आहे. आणि खरंच खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांबरोबर आजचा हा भाग, आजचा हा सोहळा साजरा करून आणि मजा आली. आणि त्यानिमित्ताने या मालिकेबद्दल आपल्याला कळलेलं आणि अर्थातच मला खात्री आहे की ही जी आपली नवीन मालिका सन मराठीवर सुरू झाली आहे आजपासून रात्री 9:30 वाजता, मी संसार माझा रेखिते, आणि ही मालिका सगळेजण आवर्जून बघणार आहेत. कारण त्या पद्धतीने आजचा हा जो काय आपला भाग झाला आणि या मालिकेबद्दल बोललं गेलंय आणि जी काय उत्कंठ आणि उत्सुकता वाढली आहे त्याच्यामुळे नक्कीच ही मालिका सगळेजण बघणार आहेत. अगदी मी सुद्धा बघणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी. अगदी सगळ्यांना खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा.